दरम्यान पुढच्या बातमीकडे शिवसेना ठाकरे गटातील उपनेत्या आणि महिला विभाग संघटिका राजुल पटेल यांनी काल शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि यानंतर आता जोगेश्वरी ओशिवरा येथील काजूपाडा शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून वाद सुरू झालाय। राजुल पटेल यांनी शिवसेनेला टाळा ठोकल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले। त्यांनी देखील शाखेवरील आपला दावा केला। मात्र पोलिसांनी या ठिकाणी आता बंदोबस्त वाढवलेला आहे। शिवसेना शाखा क्रमांक 61 ला आता पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले। या ठिकाणी ओशिवरा पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, राजुल पटेल यांनी शाखेला टाळं ठोकलेलं आहे, आता सद्यस्थिती काय आहे? नक्कीच काल शिवसेना पक्षाच्या ज्या ब्रँड राजुल पटेल जे आहेत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। मात्र या प्रवेशानंतर त्यांनी जी शाखा क्रमांक 61 आहे या शाखेला टाळा ठोकला होता आणि यानंतर जे आहे ते शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक देखील झाले होते। रात्री या ठिकाणी ठाकरे गटाकडून शिवसेना शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता। मात्र या ठिकाणी ओशिवरा पोलिसांनी वेळीच धाव घेऊन जे आहे ते त्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आली। स्वतः अनिल परब जे आहेत शिवसेना पक्षाचे आमदार आहेत, नेते आहेत, ते देखील या ठिकाणी उतरले होते आणि त्यांनी पोलिसांना 24 तासाचा अवधी दिला होता। ही 24 तासामध्ये शिवसेना शाखा ही आमच्या ताब्यात आली पाहिजे। मात्र आता राजुल पटेल देखील आक्रमक झालेले आहेत। त्यांनी देखील म्हटलं की मी 1997 साली नगरसेविका असताना ती शिवसेना शाखा मी स्वतः 4 लाख रुपये देऊन विकत घेतलेली आहे आणि तिचं बांधकाम केलेलं आहे। मात्र आता या ठिकाणी संजय, आता शिंदे गट आणि ठाकरे गट पूर्णपणे जोगेश्वरीत आमने सामने आला, काय निर्णय होतो ते बरं महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।